नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम एज्युकेशनच्या या नवीन लेक्चर सिरीज मध्ये तुमचं स्वागत। आणि आज आपण या लेक्चर सिरीज मध्ये बघणार आहोत टाइप्स ऑफ एनर्जी, जो एक फिजिक्सचा एक इंटरेस्टिंग भाग आहे। आपण डेली लाईफ मध्ये डेली फिजिक्स बघतो आणि त्या डेली फिजिक्स मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे असतो एनर्जीज। कारण एनर्जीज आपण सगळीकडेच बघतो, प्रत्येक गोष्ट एनर्जीने तयार झालेली आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे की एनर्जी ही अशी गोष्ट आहे, फिजिक्सचे लॉज आपल्याला सांगतात की एनर्जी तयार पण करू शकत नाही आणि ती डिस्ट्रॉय पण करू शकत नाही। हे खूप इंटरेस्टिंग आहे। जर मायथॉलॉजिकली या गोष्टी आपण बघितल्या तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं आहे की जी आत्मा आहे ती पण एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि जी आत्मा जी असते ती आपण ती पूर्ण डिस्टर्ब पण करू शकत नाही, म्हणजे तिचा नाश पण करू शकत नाही, नाश पूर्ण, आणि तिला नवीन तयार पण करू शकत नाही। ते एक एनर्जीचाच भाग आहे। सो अशाच इंटरेस्टिंग एनर्जीज बाबत आज आपण बघूयात। महाराष्ट्राचे महाज्ञानी ही जी आपली जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मधला हा नेक्स्ट टॉपिक आहे। आता ह्या एनर्जीज किती टाइपच्या असतात आणि किती इम्पॉर्टंट असतात ते या लेक्चर मधून आज आपण बघणार आहोत। सो डेली लाईफ मध्ये आपण वेगवेगळे एनर्जीज बघतात। सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एक इम्पॉर्टंट एनर्जी बघू की एवढे सगळे टाइप्स असतात एनर्जीचे। आता याच्यामध्ये मी काय लिहिलेलं आहे, फर्स्ट आहे कायनेटिक एनर्जी। कायनेटिक एनर्जी म्हणजे मोशन रिलेटेड एनर्जी असते। त्याच्यानंतर दाखवलंय पोटेन्शियल एनर्जी बघू आपण। त्याच्यानंतर आपण बघू थर्मल एनर्जी, जी आपण टेम्परेचरशी निगडित असणार आहे। त्यासोबत काही मेकॅनिकल एनर्जी, ओके। सो जे मशीन्स असतात, जे मशीनचं वर्किंग होतं त्याच्यामध्ये असते मेकॅनिकल एनर्जी। देन आयोनायझेशन एनर्जी। आयोनायझेशन एनर्जी म्हणजे आपण बॅटरी सेल ह्या गोष्टी बघतो की नाही, ते आयोनायझेशन एनर्जी झाली। आणि मोस्ट ऑफ द टाइम ती आयोनायझेशन एनर्जी म्हणजे आपण ऍटम्स रिलेटेड, न्यूक्लियस रिलेटेड ही जी एनर्जी राहते ती एनर्जी। त्याच्यानंतर आपण बघू न्यूक्लिअर एनर्जी, जे आपण म्हणतो ना न्यूक्लिअर बॉम्ब तयार होतोय आणि आपला इंडिया पण एक न्यूक्लिअर बॉम्ब करण्यास एकदम सक्षम आहे आणि खूप काही न्यूक्लिअर थिंग्स मध्ये आपण खूप पुढे गेलेलो, न्यूक्लिअर वेपन्स मध्ये। आणि हे सगळं जे आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं। सो त्याच्यामध्ये पण ती न्यूक्लिअर एनर्जी काय असते, जसं आपल्याला माहिती की हिरोशिमा नागासाकीवर दुसरे महायुद्धात जे बॉम्ब पडले ती न्यूक्लिअर एनर्जीच होती एक प्रकारे, आणि त्याची इफेक्ट आज पण आपल्याला बघायला भेटत आहे। ओके, सो आज पण तिथं जे बाळ जन्माला येते त्याला काहीतरी डिफेक्ट्स आहेत। ते कशामुळे आहे, ती न्यूक्लिअर एनर्जी तेव्हा पडलेली होती, पण ती तेव्हा पडल्यानंतर पण ते जनरेशन मध्ये आतापर्यंत त्याची इफेक्ट्स होते। एवढी ड्रास्टिक डेंजरस न्यूक्लिअर एनर्जी असते। त्याच्यानंतर आपण बघू मॅग्नेटिक एनर्जी, जे मॅग्नेट्स असतात, राईट। सो ती मॅग्नेटिक एनर्जी बघू। मग साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी। सो या काही थिंग्स आहेत आज आपण या लेक्चर मध्ये। याच्या सोबत रिन्युएबल एनर्जी पण आपण बघूया। सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे की कायनेटिक एनर्जी नेमकं असतं काय। सो इथं तुम्हाला दिसतंय की इथं जे हे आपले फॅन्स आहे मोठे, जे आपण वाइंड एनर्जी साठी तयार करतो, ते फॅन्स असे रोटेट होत होते, म्हणजे काहीतरी मोशन होत होती। सो एनर्जी रिलेटेड टू मोशन ऑफ सम पार्टिकल्स और मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी। म्हणजे एखादं जर ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याला 101% जी एनर्जी असणार आहे ती कायनेटिक एनर्जी असणार आहे। सो कायनेटिक मीन्स मोशन। आता ही कायनेटिक एनर्जी मास मध्ये राहणार, मासवर डिपेंड राहणार, त्याच्यासोबत वेलोसिटीवर पण। कसं काय, जेवढं जास्त मास असेल तेवढं जास्त एनर्जी वाढणार आहे, आणि जेवढी जास्त वेलोसिटी असेल, या विंग्सची जेवढी वेलोसिटी, गती फिरण्याची जेवढी जास्त असेल तेवढी जास्त एनर्जी राहणार। सो ही जी कायनेटिक एनर्जी असते मासवर आणि वेलोसिटीवर डिपेंड असते। मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला माहिती की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला दिला जातो, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 1/2 मास इंटू स्क्वेअर ऑफ वेलोसिटी। सो मास आणि वेलोसिटीवर डिपेंड असते, अशी ही असते कायनेटिक एनर्जी। सो आता कायनेटिक एनर्जी जशी असते तसं असतं आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जी। मग आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी जशी मोशनवर रिलेट असते। ओके, सो कायनेटिक एनर्जी मध्ये आपण बघतो की प्रत्येक जी कायनेटिक एनर्जी ती मोशन पाहिजे त्या गोष्टीला। सो इथं मोशन नाही पाहिजे, इथं आपल्याला तो जो ऑब्जेक्ट आहे तो स्टेबल पाहिजे। आता बघा इथं ऍपल आहे, सो हा या व्हिडिओ मध्ये आपण ऍपल बघतोय, पण ऍपल स्टेबल आहे त्या झाडावर, तो मोशन करतोय का, नाही करत। सो जो स्टेबिलिटी, जो पोझिशनवर रिलेटेड ऑब्जेक्टची जी पोझिशन असते
त्या पोझिशनवर रिलेटेड एनर्जी म्हणजे असते पोटेन्शियल एनर्जी. आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी की कायनेटिक एनर्जीचं रूपांतर आपण पोटेन्शियल एनर्जी मध्ये करू शकतो आणि पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर आपण कायनेटिक एनर्जी मध्ये करू शकतो. आता कसं काय? सो इथं ऍपल या झाडावर स्टेबल आहे, याला काही मोशन नाही, तो स्टेबल आहे, इथं त्याची पोझिशन आहे, या हाईटवर तो ऍपल आहे. सो त्या हाईट मुळे, त्या पोझिशन मुळे त्याला जी एनर्जी आहे ती आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल म्हणजे त्याला किती पोटेन्शियल की त्या जागेवर स्टेबल राहायचे पोटेन्शियल, सो ती असते पोटेन्शियल एनर्जी. आता जेव्हा हा ऍपल वजनदार होऊन किंवा एखादा धक्का लागणार तो काय होणार आहे, खाली पडणार आहे. त्याचं वजन जर जसं जसं वाढत गेलं तर कधीतरी काळ पिकून काय होणार आहे, खाली पडणार आहे. मग त्यावेळी आता काय झालं, ऍक्च्युअल मध्ये त्याला पोटेन्शियल एनर्जी होती, पण आता तो खाली पडल्यामुळे त्याला एक मोशन आली, म्हणजे ऍपल वरतून असं खाली पडत आहे. म्हणजे आता मोशन आली, मग ऍपलला आता कोणती एनर्जी आली, कायनेटिक एनर्जी. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की कायनेटिक एनर्जी आपण चेंज पण करू शकत नाही. चेंज करू शकत नाही दॅट मीन्स की कायनेटिक आपण एनर्जी तयार करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. सो इथं पहिले ऑलरेडी त्याला पोटेन्शियल एनर्जी होती, आता ती पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर त्या कायनेटिक एनर्जी मध्ये झालं आणि म्हणून तो ऍपल खाली पडत आहे. सो हे कन्व्हर्टेबल असतात. सो त्याला नवीन कोणती एनर्जी भेटली का, नाही भेटली, त्यांनी त्याची पोटेन्शियल एनर्जीच कायनेटिक एनर्जी मध्ये तयार केली आणि रूपांतर केलं. ही असते आपली पोटेन्शियल एनर्जी. मग आता पोटेन्शियल एनर्जी नंतर आपल्याला बघायचं झालं तर थर्मल एनर्जी असते. थर्मल एनर्जी इथं दिसत असेल तुम्हाला, इथं फायर आहे. सो द एनर्जी रिलेटेड टू द टेम्परेचर ऑफ द बॉडी, जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं थर्मल एनर्जी वाढत जाईल. आपण आगी समोर उभं राहिलो तर आपल्याला पण ते टेम्परेचर लागतं, आपल्या अंगाला पण ते टेम्परेचर लागणार आहे. मग ते कसं होत आहे, ती एनर्जी आपल्यापर्यंत येते. सो आपल्याला उबदार वाटतंय. सो इथं मी तेच लिहिलेलं आहे, द एनर्जी रिलेटेड टू द टेम्परेचर ऑफ द बॉडी. अँड ती इंटरनल एनर्जी म्हणजे काय, त्या वस्तूची, त्या ऑब्जेक्टची स्वतःची एनर्जी. ऑब्जेक्ट जर गरम असेल तर त्याची ती एनर्जी वेगळी असेल, थंड झाल्यावर त्याची एनर्जी वेगळी असेल. सो इंटरनल एनर्जी आहे आणि या एनर्जीला आपण म्हणतो थर्मल एनर्जी. आता ही थर्मल एनर्जी तयार होण्याचं कारण म्हणजे काय, जेव्हा ऑब्जेक्टची रॅन्डम मोशन खूप जास्त होते. बघा, एखादं मटेरियल आहे, मटेरियल मध्ये खूप सारे ऍटम्स आहे, इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांना काहीतरी बाहेरून आपण फोर्स अप्लाय केला तर इलेक्ट्रॉन्स ऍटम्स खूप सारे व्हायब्रेट होणार एकमेकांवर आणि पुढे जाणारे पण व्हायब्रेशन्स खूप होणार आहे. आता आपण जर हात रब केले एकमेकांवर तर इथं हात रबिंग केल्यामुळे पण काय होतं, गरम होतात हात, म्हणजे थर्मल एनर्जी तयार होते. तसं ते इलेक्ट्रॉन्स आणि ऍटम्स एकमेकांवर जेव्हा घर्षण करतात, व्हायब्रेट होतात, तेव्हा ती एनर्जी बाहेर पडते, ती असते थोडीफार थर्मल एनर्जी. आता ही थर्मल एनर्जी कशामुळे, ड्यू टू रॅन्डम मोशन ऑफ पार्टिकल्स. ते पार्टिकल्स, जे ऍटम्स, ते इलेक्ट्रॉन्स रॅन्डमली इकडे तिकडे ओरिएंटेड होते, ते काही स्ट्रेट असे जात होते का नाही, ते रॅन्डमली ओरिएंटेड होते. आणि मग रॅन्डम ओरिएंटेड होताना ते एकमेकांना धक्का लावत होते, म्हणून ते व्हायब्रेशन्स होत होतं आणि म्हणून ही थर्मल एनर्जी आली. सो इथं मी तेच लिहिलंय की system due to the random motion of particles and it is often associated with the temperature of object and is transferred through the processes conduction, convection and radiation. ही तीन प्रोसेस असतात, जसं तुम्हाला माहितच असेल या तिघांमधलं डिफरन्स. सो एक जनरल नॉलेजचा एक क्वेश्चन आहे, सो तुम्हाला माहित असेल या गोष्टी. सो ही असते थर्मल एनर्जी. आता जसं थर्मल एनर्जी असते त्याच्यानंतर इम्पॉर्टंट एनर्जी म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. मी नाही का म्हटलं मशीन्स मध्ये जास्त युज होती ती मेकॅनिकल एनर्जी. पण बेसिकली इथं हा माणूस काय करतोय, याच्या हातामध्ये एक नेल म्हणजे खिळा आहे आणि तो खिळा काय करतोय, तो हातोड्याने त्याला मारतोय. सो इथं दोन मोशन होते, हातोड्याने मारतोय म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी येते आणि खिळ्याला आपण पकडून स्टेबल ठेवलेला म्हणजे इथं पोटेन्शियल एनर्जी आहे. तो काय करतोय, त्या पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं कॉम्बिनेशन आहे आणि याच्याने काहीतरी काम होतंय, मेकॅनिकल काम होतंय. काय होणार आहे, खिळा खाली खाली जाणार आहे त्या मशीन्स मध्ये का त्या लाकडामध्ये, आणि याला म्हणतो मेकॅनिकल एनर्जी. सो बेसिकली द मेकॅनिकल एनर्जी इज द कॉम्बिनेशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. इथं मी ते नोट डाऊन केलेलं आहे. सो मेकॅनिकल एनर्जी इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ द मोशन and the potential energy associated with the position in a system. Basically ही जी आहे ती मेकॅनिकल एनर्जी आपण खूप जास्त मशीन्स मध्ये बघतो, मशीन पण वर्किंग करता काही ना काही. ओके, सो त्याच्यामध्ये पण आपण बघतो की ते समेशन असते कायनेटिक एनर्जीचं आणि एक काय पोटेन्शियल एनर्जी. जे पण आपण काम करतो ते मेकॅनिकल एनर्जी राहते. ती मेकॅनिकल म्हणजे काय, त्याला मोशन दिली जाते. मेकॅनिकल म्हणजे काहीतरी काम होतंय आणि ते काम करण्याला जी एनर्जी लागते ती असते
मेकॅनिकल एनर्जी. सो या टाईपची ही असते मेकॅनिकल एनर्जी, बेसिकली कॉम्बिनेशन असतं त्या दोन एनर्जीचं. आता त्याच्यानंतर इम्पॉर्टंट एनर्जी आपल्याला बघायची झाली तर ती असते आयोनायझेशन एनर्जी. मग आता आयोनायझेशन एनर्जी नेमकी असते काय, तर ऍटम्स मध्ये, न्यूक्लियस मध्ये खूप सारे आपण आयन्स तयार करू शकतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स. जेव्हा हे आयन्स तयार होतात, जेव्हा ती एनर्जी बाहेर पडते, त्याला आपण म्हणायचं आयोनायझेशन एनर्जी. सो इथे मी ते नोट डाऊन केलेलं आहे बघा. आयोनायझेशन एनर्जी इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह अन इलेक्ट्रॉन. जर मी एखाद्या ऍटम मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढला, सो ऍटम पहिले इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतं, त्याच्यावर कोणता चार्ज नव्हता, पण इलेक्ट्रॉन वर कोणता चार्ज राहतो, निगेटिव्ह. आता ऍटम मध्ये जेवढे पॉझिटिव्ह होते तेवढेच निगेटिव्ह होते. सपोज एखादा ऍटम कन्सिडर केला, त्याच्यामध्ये 10 पॉझिटिव्ह चार्जेस, 10 निगेटिव्ह चार्जेस, सो प्लस मायनस 0 होऊन जाईल, काहीच चार्ज नाही. पण आता एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला, मग इथं 10 पॉझिटिव्ह चार्ज आणि 9 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 9 निगेटिव्ह चार्ज राहिले. सो प्लस 10 मायनस 9, सो प्लस 1. सो आता ऍटम वर कोणता चार्ज तयार झाला, प्लस चार्ज तयार झाला, आणि एक इलेक्ट्रॉन आपण बाहेर काढला निगेटिव्हचा. सो इथं आयन्स तयार झाले, ऍटम आता आयन, कटायन तयार झाला, पॉझिटिव्ह आयन्स. कशामुळे, जेव्हा आपण इलेक्ट्रॉन बाहेर काढला. आता या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागत होती ती म्हणतो आपण आयोनायझेशन एनर्जी. कारण आपल्याला ऍटमचं रूपांतर कशात करायचंय, आयोनायझेशन मध्ये करायचंय. आणि हे थिंग आपण खूप जास्त युज करतो केमिस्ट्रीमध्ये. सो केमिस्ट्रीमध्ये या गोष्टी खूप युज होतात. सो ही एनर्जी आहे. सो ही खूप इम्पॉर्टंट आहे की आपण आयन्स कसे तयार करतो. किंवा न्यूक्लियस मध्ये पण हे वेगवेगळे न्यूक्लियर एनर्जीज असतात. त्याच्यामध्ये पण आपण बघतो की न्यूक्लियसला आपल्याला काय करायचंय, काय नाही करायचंय, कोणती एनर्जी आली पाहिजे, कशी एनर्जी आली पाहिजे, बाइंडिंग एनर्जी काय असते, हे काही रिलेटेड टर्म्स आहेत या रिलेटेड. सो आयोनायझेशन एनर्जी हे फक्त एक एनर्जीचं टाईप आहे जिथे आपण एक इलेक्ट्रॉन बाहेर काढतो आणि ऍटमला कटायन म्हणून तयार करतो. सो या टाईपची असते आयोनायझेशन एनर्जी, ऍटम मध्ये बघायला भेटते. मग आता ऍटम बघितलं, मग आता न्यूक्लियस बघू, आणि ही आली आपल्याकडं न्यूक्लिअर एनर्जी. म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे नेमकं असतं काय आणि ते कुठे युज होते हे पण इम्पॉर्टंट. सो इथं मी न्यूक्लिअर पॉवर प्लांट लावलेला इथं दिसतोय तुम्हाला, वाफ वगैरे बाहेर पडते. हे असे पॉवर प्लांट तुम्ही बघितलेले असाल, ओके, खूप ठिकाणी आहे हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट. सो आता इथं मी जसं नोट डाऊन केलेलं आहे एनर्जी विषयी. सो न्यूक्लिअर एनर्जी इज रिलीज थ्रू द न्यूक्लिअर रिएक्शन्स. आता हे जे आहे न्यूक्लिअर रिएक्टर्स आहेत जिथे या न्यूक्लिअर रिएक्शन्स घडवले जातात आणि त्याच्यातून ती एनर्जी बाहेर पडते. आणि त्या न्यूक्लिअर रिएक्शन्स काय, फिशन, फ्युजन. आता हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट. फिशन म्हणजे काय, एखाद्या, मी साध्या सोप्या भाषेत सांगतो, एखाद्या मोठ्या ऍटमला मी दोन तुकड्यांमध्ये तयार करणार, त्याला म्हणायचं फिशन. आणि फ्युजन म्हणजे काय, दोन छोट्या ऍटम्सला सोबत आणणार आणि ते एक नवीन ऍटम तयार करणार, त्याला म्हणायचं काय, फ्युजन. सो बेसिकली न्यूक्लियस वर केलं जातं. मी काय करतो, एक मोठ्या न्यूक्लियसला दोन छोट्या छोट्या न्यूक्लियस मध्ये स्प्लिट करतो, त्याला म्हणणार मी फिशन. त्याच्याने पण एनर्जी बाहेर पडते. आणि कधी कधी मी दोन छोटे न्यूक्लियस जवळ आणणार आणि ते एकमेकांना फ्यूज करणार, कंबाईन करणार, तेव्हा पण एक एनर्जी बाहेर पडणार, त्याला म्हणायचं आपण काय, फ्युजन. सो बेसिकली आता तुम्ही जर या गोष्टी आहे ह्या खूप इम्पॉर्टंट. जर दोन हायली एनर्जेटिक पार्टिकल जवळ आले आणि ते एकमेकांना टक्कर केली तरी खूप जास्त एनर्जी स्प्रेड होते. सो बिग बँग थेरी या गोष्टींमध्ये जर तुम्ही थोडस बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की न्यूक्लियसच्या एनर्जीज किती डेंजर राहतात, की न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये पण काय होऊ शकतं. आणि हे न्यूक्लियसचं जर स्प्लिटिंग केलं किंवा जॉईनिंग केलं तरी खूप मोठी एनर्जी बाहेर पडते. मग आपण काय करतो, आपल्याकडे न्यूक्लिअर रिएक्टर आहे, या न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये या रिएक्शन्स घडवून आणतो. का बरं, आणि ते एकदम आउटसाइडला घडवून आणतो. का बरं, तुम्हाला माहिती हिरोशिमा नागासाकीवर काय झालं, जेव्हा हल्ले झाले तेव्हा हे न्यूक्लिअर रिएक्शन्स मुळेच झाले. ऍटम बॉम्ब, तिथं बॉम्ब टाकण्यात आले, न्यूक्लिअर बॉम्ब्स होते ते, मग तिथं रिएक्शन होणार होती. मग आता ती रिएक्शन होणार होती म्हणून आतापर्यंत तिथं पण त्या जी जनरेशन आहे आता पण जी जन्माला येते त्यांना पण ते इफेक्ट जाणवत आहे त्याची, एवढं डेंजरस असतं. सो आउटसाइडला ह्या गोष्टी केल्या जातात आणि एकदम विचारपूर्वक ह्या रिएक्शन्स केले जातात आणि त्याच्याने थोडी थोडी एनर्जी बाहेर पडते आणि आपल्याला कळतं. सो इट इज द एनर्जी सोर्स फॉर न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. सो हे एक प्रकारचं न्यूक्लिअर पॉवर प्लांट साठी एनर्जी सोर्स आहे. आणि त्याच पद्धतीने सन साठी पण, जेव्हा आपलं फर्स्ट सिरीज आपण बघितली, या सिरीज मधला फर्स्ट व्हिडिओ आपण बघितला, तिथे आपण सन विषयी बघितलंय. सन मध्ये काय होतंय, दोन हायड्रोजन ऍटम एकत्र येत आहे, हिलियम तयार करताय, म्हणजे फ्युजन होत आहे. ओके, सो तिथं पण फिशन फ्युजन रिएक्शन्स होता, एनर्जी बाहेर पडते.
सो हे रिएक्शन्स न्यूक्लिअर रिएक्शन्स आहे आणि त्याच्याने जी एनर्जी बाहेर पडते ती न्यूक्लिअर एनर्जी आणि तीच सन मध्ये येते, सन ते आपल्याकडे पाठवतं. सो हे असतं काही असं न्यूक्लिअर एनर्जी. मग आता हे जी एनर्जी झाली त्याच्यानंतरची इम्पॉर्टंट एनर्जी आहे आपल्याकडे मॅग्नेटिक एनर्जी. आता तुम्हाला तर माहिती तुमच्याकडे सगळ्यांकडे घरी आपल्याकडे मॅग्नेट असतं. मॅग्नेट काय करतं, दुसऱ्या मॅग्नेटला ऐकतं काय करणार, अट्रॅक्ट करणार, किंवा दुसऱ्या मॅग्नेटला ऐकतं काय करणार, रिपल करणार. हे मॅग्नेटिक एनर्जी राहते. मग आता इथे अट्रॅक्शन रिपल्शन याच्यामध्ये जे पण काही गोष्टी आहे ज्या एनर्जीमुळे तयार होत आहे त्याला आपण म्हणतो काय, मॅग्नेटिक एनर्जी. सो मॅग्नेटिक एनर्जी असोसिएटेड विथ द मॅग्नेट्स. हे इम्पॉर्टंट इथं मी लिहिलेलं आहे की मॅग्नेटिक एनर्जी इज असोसिएटेड विथ मॅग्नेटिक फील्ड्स अँड देअर इंटरॅक्शन. जे जेव्हा 2-3 मॅग्नेटिक फील्ड्स एकत्र येणार त्या इम्पॉर्टंट आहे आणि त्यांचे जे रिएक्शन्स आहे दोघांमध्ये होणारे इंटरॅक्शन जे होणार आहे ते इम्पॉर्टंट आहे. इट कॅन बी युज्ड इन ऍप्लिकेशन्स लाईक इलेक्ट्रिक जनरेटर्स, मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइसेस. सो इलेक्ट्रिक जनरेटर्स मध्ये पण ही मॅग्नेटिक एनर्जी आपण बघतो. सो खूप टाइम मेकॅनिकल एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी आपण बघितली जाते आणि त्या त्या पद्धतीने आपण बघतो. सो इथं बेसिकली हा माणूस काय करतो, इथं मी मॅग्नेट्सचे आयन फिलिंग्स ठेवल्या होत्या, स्मॉल स्मॉल स्ट्रिप्स, आणि इथं मी काय करतोय एक मॅग्नेट्स लावलेले, मॅग्नेट्स काय करतो त्याला जॉईन करतो. आता ही जी जॉईनिंगची एनर्जी आहे तीच तर आहे मॅग्नेटिक एनर्जी. या दोघांमध्ये काहीतरी इंटरॅक्शन झालं ते आपल्याला दिसून येतं. सो या गोष्टीला म्हणायचं मॅग्नेटिक एनर्जी. मग आता ही पण एनर्जी तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि या एनर्जीचं नाव आहे केमिकल एनर्जी. केमिकल लॅब्स मध्ये आपण नाही का, आता फार्मास्युटिकल लॅब जर बघितला किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आता काय चालू आहे, आपल्याला जर मेडिसिन्स टॅबलेट्स तयार करायचे असतील तर वेगवेगळे केमिकल्स आपल्याला मिक्स करून बघावे लागतात आणि बघावे लागतात की काय होणार आहे. जसं वॅक्सिन, कोविड मध्ये काय झालं, वॅक्सिनेशन करायचं होतं, वॅक्सिन तयार करायची, त्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागली आणि ती मेहनत घेऊन आपल्यापर्यंत ती प्रॉपर वॅक्सिन आली, जी पण आली ती. सो सगळीकडेच ह्या गोष्टी आहेत आणि या रिएक्शन्स मध्ये हे मेडिसिन्स तयार करताना जी एनर्जी बाहेर पडते त्याला म्हणतो आपण केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी म्हणजे जेव्हा दोन वेगळे केमिकल्स एकमेकांना रिएक्शन मध्ये आणले जातात, एक तर मी मिक्स करणार, सो त्या मिक्सिंग नंतर जी एनर्जी तयार होते त्याला आपण म्हणतो काय, केमिकल एनर्जी. सो मी इथे तेच लिहिलेलं आहे की इट इज असोसिएटेड, इट इज स्टोअर्ड इन द केमिकल बॉन्ड्स. सो केमिकल एनर्जी, केमिकल बॉन्ड्स, प्रत्येक मध्ये काहीतरी केमिकल बॉन्ड्स राहतात, केमिस्ट्री मध्ये तुम्ही शिकतात. when chemical reactions occur this energy can be released or absorbed. एक तर ती एनर्जी रिलीज होईल किंवा ऍब्झॉर्ब होईल. आपण बघतो लॅब्स मध्ये काही रिएक्शन्स केले तर कधी कधी ज्या ग्लास मध्ये रिएक्शन करतोय त्या ग्लास मध्ये धूर निघतो किंवा त्या ग्लास मध्ये, त्या काचेचे ग्लास तो गरम होऊन जातो, म्हणजे हीट लिबरेट होती. कधी कधी तो थंड होऊन जातो, कधी कधी त्याचं बर्फ व्हायला ते जे मटेरियल होतं ते बर्फ होतं, काही असे केमिकल्स टाकले तर म्हणजे तिथं कोल्ड होऊन जात आहे. सो एनर्जी काय होते, ऍब्झॉर्ब, रिलीज, या गोष्टी आहेत. So common example includes the energy stored in the bonds of food, fuel and batteries. बॅटरीज मध्ये एनर्जी राहते. आपल्या अन्नामध्ये पण, अन्न पण काहीतरी एक केमिकल फॉर्म्युला मध्ये लिहू शकतो. ऑइल झालं, फॅट्स झाले आपले, नंतर अन्नाचे जेवढे पण थिंग्स झाले. आता या सगळ्यांमध्ये काहीतरी एनर्जी, जेव्हा आपण अन्न शिजवतोय तेव्हा त्यातले काही बॉन्ड्स ब्रेक होत आहे, या गोष्टी होत आहे. सो ही सगळी दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त युजफुल होणारी केमिकल एनर्जी अशी गोष्ट आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. मग आता या इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी विषयी सांगायचं झालं, सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक स्पेक्ट्रम आहे. जो सूर्यापासून आपल्यापर्यंत जी लाईट येते ना, तो पूर्ण एक स्पेक्ट्रम आहे. त्यामधला विजिबल लाईट आपण बघतोय. मग आता लाईटचे टाइप्स असतात. मग आता या इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मध्ये काय येतात, जसं काही गॅमा रेज असतात, काही एक्स रेज असतात आणि आपलं रेग्युलर विजिबल लाईट, यांच्यामध्ये काहीतरी एनर्जी असते. आता आपण काय करतो, दवाखान्यात जेव्हा जातो तेव्हा आपण यांचा असा एक्सरे काढतो, पायाचा एक्सरे बघा, बॉडीचा एक्सरे बघा. म्हणजे एक्सरे मुळे जी स्टोअर्ड होणारी एनर्जी आहे ती असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. सो इथं मी तेच राईट डाऊन केलंय. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इन्क्लुड्स ऑल फॉर्म्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. मग आता खूप सारे रेडिएशन्स आहे, गॅमा रेज, एक्स रेज, नंतर तुमचं अल्ट्राव्हायोलेट रेज आहे, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट झाल्यानंतर व्हिजिबल लाईट आहे, व्हिजिबल लाईट नंतर इन्फ्रारेड रेडिएशन आहे, इन्फ्रारेड नंतर तुमचं मायक्रोवेव्ह आहे, मायक्रोवेव्ह नंतर एक्स रेज आहे, सॉरी मायक्रोवेव्ह नंतर रेडिओ वेव्ह आहे, एक्सरे तर पहिलेच सांगितलं मी, एक्सरे, गॅमा रेज नंतर एक्सरे. सो हे जो स्पेक्ट्रम आहे त्याला म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक. ही लाईटचे व्हेरियस टाइप्स आहे.
ओके, सो मी 11th-12th ला ह्या गोष्टी शिकल्या असतील. सो इट कॅरीज एनर्जी थ्रू द प्रोपगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, म्हणजे लाईटचं जे प्रोपगेशन होत आहे, अँड कॅन बी used for various purpose such as solar panels and communication system. आता बघा रेडिओ वेव्ह जे आहेत ते रेडिओ वेव्ह आपल्या टेलिकम्युनिकेशन मध्ये यूज होतात. आपण सेलफोन मध्ये आपण यूज करतो, मोबाईल्स वगैरे ह्या गोष्टी यूज करतो, तेव्हा रेडिओ वेव्हच आहे. मायक्रोवेव्ह जेव्हा आपल्याला जेवण गरम करायचं असतं, ओव्हन्स मध्ये ठेवलं जातं ते मायक्रोवेव्ह. त्याच्यानंतर इन्फ्रारेड आयआर वेव्ह, आपण बघा रिमोट सेन्सिंग डिव्हाइसेस. काय करायचं घरी, एक आपला रेग्युलर रिमोट घ्यायचा टीव्हीचा आणि कॅमेरा ऑन करायचा, ते रिमोटला बाहेर एक एलईडी असतं बघा, ते आपल्या डोळ्यांनी काही दिसत नाही. जेव्हा कॅमेरा खाली आपण तो एखादा बटन दाबणार, ते एलईडी खाली बघणार, जे मोबाईलच्या कॅमेरामध्ये तुम्हाला रेड लाईट दिसणार ते एलईडी मध्ये. का बरं? कारण आपला मोबाईल जो आहे तो इन्फ्रारेड रेडिएशन ओळखू शकतो आणि दाखवू शकतो. सो या काही थिंग्स असतात, हे सगळं एनर्जी आहे त्यांच्यामध्ये, म्हणूनच हे सगळं होत आहे. सो या अशा प्रकारच्या एनर्जीला आपण म्हणतो काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. सो इथं हा माणूस काय करतोय, इथं बघतोय ते स्पॉट्स बघतोय, एक्सरेचा स्टडी करतोय. या एक्सरे मुळे तयार होणारा जी एनर्जी आहे ती पण एक प्रकारची काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. एक्झॅक्टली आपण डॉक्टर काय करतो, एक्झॅक्टली स्टडी करतो की हाड कसे झाले काय, हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मुळेच आपल्याला कळतंय. जर आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी नसती तर आपल्याला काहीच कळलं नसतं. सो हेच आहे, म्हणून या सगळ्या डेली लाईफ मध्ये खूप काही इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपली एनर्जी इम्पॉर्टंट आहे. सो एनर्जी इज द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड प्रोग्रेस, catalyst for the innovation and the foundation upon which societies build their future. जर ह्या एनर्जीज नसतात, हे डेली लाईफची एनर्जी, जर आपण काहीच केलं नसतं, बिल्डिंग बांधता आली नसती, काही करता आलं नसतं, आपली स्वतःची प्रोग्रेस झाली नसती, जेवण हे या त्या गोष्टी फार्मर्स वगैरे ह्या काहीच प्रॉपरली चालल्या नसते. का बरं? जर एनर्जीज आपल्याला माहितीच नसतात. सो ह्या एनर्जीज आहे म्हणून आपण आहोत. सो या एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे आणि या एनर्जीचं जतन आपण केलं पाहिजे. सोलर पॅनल्स मध्ये पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक, हे सोलर पॅनल्स सन मधून एनर्जी येते, सनरेज जात आहे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी तिथं जाते. आपलं पाणी गरम होत आहे, आपल्याकडे सगळं भेटतंय, म्हणजे आपलं लाईट वगैरे सगळं चांगलं होत आहे. सो या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट. आता त्याच्याच टाईप जर बघायचं झालं तर रिन्युएबल एनर्जी सोर्स असतात. त्यामध्येच आपण बघितलं की रिन्युएबल एनर्जी सोर्स या अशा एनर्जीज आहेत, ते मी आता एक्सप्लेन नाही केले, पण या अशा एनर्जीज आहेत की त्या एनर्जीज आपल्याला एन्व्हायरमेंट पासून, नेचर पासूनच भेटतात. मग आता या एनर्जीज किती इम्पॉर्टंट आहे, कशा इम्पॉर्टंट आहे, त्यांचं जतन कसं केलं पाहिजे हे आपण आता बघू. सो रिन्युएबल एनर्जी पॉवरिंग अ सस्टेनेबल फ्युचर, आपल्या फ्युचरला एक चांगला आकार देतोय तो रिन्युएबल एनर्जी. आणि आजकाल या रिन्युएबल एनर्जीचा खूप इम्पॉर्टन्स आहे आणि तुम्हाला पण याविषयी माहित पाहिजे, म्हणून हे लेक्चर सिरीज मध्ये इन्क्लूड केलं गेलं आहे. मग आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मध्ये आपल्याला बघायचं काय की रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल, सो दॅट ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस, सूर्यापासून भेटणारे, पाणीपासून भेटणारे हे नॅचरल सोर्सेस, वाइंड, हवा, वाइंड पासून भेटणारे, अन्नापासून भेटणारे, आपल्या अॅनिमल्स पासून, म्हणजे बायोलॉजिकल थिंग्स पासून, मातीपासून भेटणारे, याला म्हणायचं रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आता हे रिन्युएबल सोर्सेस कधीच संपू शकत नाही लवकर. सो सन कधी संपणार आहे का? नाही संपू शकत. आणि त्यांचं एन्व्हायरमेंटवर पण इम्पॅक्ट कमी असतं. आता न्यूक्लिअर एनर्जी आपण बघितली तर ते खूप सारं प्रदूषण तयार करते, एअर प्रदूषण, आणि एन्व्हायरमेंटची पण खूप सारी हानी होती. सो ही एनर्जी काय करते, न्यूक्लिअर एनर्जी पर्यावरणाला त्रास देते. पण रिन्युएबल तिथं पर्यावरणातूनच तयार झालेली एनर्जी, ती पर्यावरणाला त्रास देत नाही, खूप कमी प्रमाणात त्रास राहतो इनफॅक्ट. सो हे इम्पॉर्टंट. मग आता आपण बघू की टाइप्स काय रिन्युएबल एनर्जीचे. सो खूप सारे टाइप्स आहे, जस की आपण बघू एक एक. सोलर पॉवर, सन, आपण घरी लावतो, सन सोलर पॅनल्स लावतो. वाइंड पॉवर आहे, ती पवनचक्की असते बघा, त्याच्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. मी तुम्हाला कायनेटिक एनर्जी मधला तो व्हिडिओ दाखवला होता की पवनचक्की गोल गोल फिरते म्हणून ती कायनेटिक एनर्जी. पण ती गोल गोल फिरून फिरून इलेक्ट्रिसिटी तयार करते वाइंड एनर्जी मुळे, कारण हवा त्याला फिरवते. हायड्रो पॉवर म्हणजे पाण्यामुळे तयार होणार पॉवर एनर्जी. बायोमास एनर्जी, आपल्या अॅनिमल्सचे बॉडीज, टिश्यू, सेल, त्यामुळे तयार होणारी एनर्जी. जिओथर्मल एनर्जी, मातीमुळे तयार होणारी एनर्जी. मग आता या एनर्जी पैकी एक एक एनर्जी आपल्याला बघावी लागेल.
सो फर्स्ट ऑफ ऑल सोलर एनर्जी, आपण घरी सोलर पॅनल्स टाकतोय, काय होतं इथं वरतून सनरेज येत आहे, या पॅनल्स वर पडताय. आता या पॅनल्स वर असतात फोटोवोल्टाइक्स, जो मटेरियल असतो त्याला म्हणायचं फोटोवोल्टाइक. म्हणजे काय, फोटॉन्स मुळे म्हणजे लाईट मुळे जो व्होल्टेज तयार करतोय, जो इलेक्ट्रिसिटी तयार करतो त्याला म्हणायचं फोटोवोल्टाइक्स. सो इथं मी लिहिलेलं आहे सोलर पॉवर युजेस फोटोवोल्टाइक पॅनल्स टू कन्वर्ट सनलाइट इनटू इलेक्ट्रिसिटी. हे इम्पॉर्टंट आहे. Solar power is one of the most widespread renewable energy source and has great potential in many parts of the world, especially in the tropical areas. जिथं लाईट पोहोचू शकत नाही तिथं सनलाइट तर आहे, त्याचा यूज करू शकतो. आणि आजकाल बरेच ठिकाणी या सनलाइटचा उपयोग घरची वीज म्हणून आपण यूज करतोय. सो वीज प्रवाह डायरेक्ट आपण सनरेज पासून तयार करू शकतो. प्रेशर कुकर वगैरे आपण सनरेज वर चालवू शकतोय. आजकाल सोलर कुकर्स निघालेले आहेत. सो वाइंड एनर्जी, मी तुम्हाला पहिले सांगितलं, हे वाइंड एनर्जी काय गोल गोल फिरणार आणि वाइंड मुळे काय तयार होणार, इलेक्ट्रिसिटी. सो वाइंड एनर्जी इज जनरेटेड बाय वाइंड टर्बाइन्स विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ वाइंड इनटू इलेक्ट्रिसिटी. आणि याच्याने पण आपली इलेक्ट्रिसिटी भेटणार. आणि ही खूप जास्त डेन्मार्क, जर्मनी या ठिकाणी, या देशांमध्ये खूप जास्त, जर्मनीमध्ये पण खूप जास्त प्रमाणात ही एनर्जी, कारण तिथं तसा एरिया आहे, तिथं तसं वाइंड आहे आणि त्या वाइंडने बरोबर ते एनर्जी तयार होत आहे मोठ्या प्रमाणात. ओके, सो ही वाइंड एनर्जी झाली. नेक्स्ट आहे हायड्रो पॉवर, म्हणजे पाण्यामुळे इलेक्ट्रिसिटी तयार होणं, याला म्हणायचं हायड्रो पॉवर. इट युजेस फ्लोईंग वॉटर टू ड्राईव्ह टर्बाइन्स. टर्बाइन्स काय होणार, त्याच्याने ड्राईव्ह होणार, चालणार आणि दॅट जनरेट्स इलेक्ट्रिसिटी. हायड्रो पॉवर इज वन ऑफ द ओल्डेस्ट रिन्युएबल सोर्स अँड इज स्टील मेजर सोर्स ऑफ एनर्जी इन मेनी कंट्रीज. खूप ठिकाणी हे जिथं असं धरण वगैरे राहतं ना, तिथं हे हायड्रो पॉवरचे प्रोजेक्ट लावलेले राहतात. वाहतं पाणी यूज केलं जात आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला. हे खूप फंटॅस्टिक थिंग आहे आपल्यासाठी. त्याच्यासोबत बायोमास एनर्जी. आता हे काही ऑर्गॅनिक मटेरियल्स आहे. कोणते कोणते, काय वूड झालं, ऍग्रिकल्चरल वेस्ट झालं शेतीचं, नंतर गार्बेज झालं जो कचरा, त्या कचऱ्याने पण खूप काही गोष्टी होतात. सो दिस एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी. एक तर इलेक्ट्रिसिटी मध्ये यूज होईल, हीट मध्ये होईल. लिक्विड फ्युएल्स, बघा आपण काय करतो, गांडूळ खत ह्या गोष्टी तयार करतोय बघा, या बायोमास मुळेच तयार करतोय. ते कचऱ्याला टाकतोय, ते खत तयार करतोय, खत झाडांना टाकतोय, झाडांना एनर्जी भेटते, झाड मोठे होत. सो ही सगळी झाली बायोमास एनर्जी, त्या मास मध्ये स्टोअर झालेली एनर्जी. आणि थ्रू कंबशन और बायोकेमिकल कन्व्हर्जन, या कंबशन करून किंवा बायोकेमिकल कन्व्हर्जन करून आपल्याला एनर्जी भेटते. अँड द नेक्स्ट लास्ट वन इज जिओथर्मल एनर्जी. जमिनीपासून जी एनर्जी भेटते. आता कसं, सो जिओथर्मल एनर्जी हार्नेसेस द हीट फ्रॉम विदिन द अर्थ टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. तो काय करतो, जमीन आहे, जमिनीमधली सगळी हीट ऍब्झॉर्ब करणार आणि त्या हीटचं कन्व्हर्जन कसं, हीट एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी. ओके, और दुसरे प्रकारची हीट. इट इज अ स्टेबल अँड रिलायबल सोर्स ऑफ एनर्जी, स्पेशली इन एरियाज विथ हाय जिओथर्मल ऍक्टिव्हिटी. जिथं खूप जास्त प्रमाणात जिओथर्मल ऍक्टिव्हिटीज होतात, म्हणजे व्हॉल्कॅनोज, इरप्शन्स या गोष्टी होत आहे, ज्वालामुखी उद्रेक, तिथं खूप हीट आहे. त्या हीटचा उपयोग आपण इलेक्ट्रिसिटीसाठी करू शकतो. त्या जमिनी कधी पण गरम होऊन जात आहे, कधी पण ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो, असं एरियाज राहतात. त्या एरियाज मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ही एनर्जी आपण इलेक्ट्रिसिटीसाठी यूज करू शकतो. सो बेनिफिट्स आहे की आपण रिन्युएबल एनर्जी खूप जास्त मोठ्या प्रमाणात यूज केली पाहिजे. कारण ग्रीन हाऊस गॅस, जे घातक गॅसेस आहे, कार्बन डायऑक्साइड वगैरे, हे रिड्यूस केले जातात. ग्रीन हाऊस काय असतं ते तुम्हाला माहिती, तुम्ही 10th पर्यंत शिकलेले आहेत. त्याच्यामध्ये जे गॅस इमिशन्स होतात ते रिड्यूस केलं जातं जर आपण रिन्युएबल एनर्जी यूज केलं तर. ऑल्सो इन्क्रीजिंग एनर्जी सिक्युरिटी, आपली सिक्युरिटी वाढते. एनर्जी आपण एकदम प्रॉपरली एन्व्हायरमेंटला न काही त्रास देता, न काही त्याच्यावर इफेक्ट करता आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉपरली भेटतात आणि हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे कधी संपू नाही शकत, कारण हे नेचर आपल्या सोबत राहणारच आहे नेहमी. सो रिन्युएबल एनर्जी इज द की टू सस्टेनेबल फ्युचर. जे आता फ्युचर आहे ते सगळे या रिन्युएबल एनर्जीवरच आहे. जर आपल्याकडे चांगले आपण शोध लावले की रिन्युएबल एनर्जी कशा पद्धतीने युजफुल झाली पाहिजे, तर आपलं फ्युचर एकदम सस्टेनेबल राहील. ओके, सो या एनर्जीज खूप इम्पॉर्टंट आहे.
दुसरी गोष्ट हे काय करत नाही, पर्यावरणाला हानी करत नाही आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला सगळ्याच प्रकारची एनर्जी खूप जास्त युजफुल आहे. सो अशा पद्धतीने हे सगळं आपलं लेक्चर होतं की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या एनर्जी सांगितल्या, नंतर रिन्युएबल एनर्जी सांगितल्या आणि या एनर्जीचं काय यूज आहे. सो हे सगळं आहे फिजिक्स इन डेली लाईफ. सगळ्या एनर्जीज आपल्याला काही ना काही कामात यूज होतात आणि हे सगळं फिजिक्स रिलेटेड आहे. आणि या एनर्जीचा अभ्यास जेव्हा आपण फिजिक्स मध्ये करतो तेव्हा आपण याचा ऍप्लिकेशनचा पण अभ्यास करतो आणि मग कळतं की अच्छा या गोष्टी अशा होत राहतात. सो या सगळ्या थिंग्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो हे लेक्चर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने बघा आणि परत एकदा याला बघा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण आम्ही शोधतोय खरंच महाराष्ट्राचा महाज्ञानी. या जी कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशन मध्ये नक्कीच आपण या लेक्चरवर पण जे क्वेश्चन्स टाकणार आहोत ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे आणि जेणेकरून आपण जे बक्षीस काढणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला प्राइज जर भेटलं तर ते तुमच्या मनाला पण समाधान राहील आणि आम्हाला पण समाधान राहील. सो पुन्हा एकदा आपण भेटू एक नवीन लेक्चर घेऊन या सिरीज मधलं. आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपलं नॉलेज आपण सगळ्यांपर्यंत काय करू शकतो, स्प्रेड करू शकतो. सो थँक्यू.